आज बनवूया कोल्हापुरी चिकन खरडा. त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतले. लगेचच एका भांड्यात तेल ओतले. तेल गरम झालं त्याच्यात कांदा आणि आलं लसूण पेस्ट भाजून घेतले. त्यानंतर त्याच्यात हळद घातले, स्वच्छ धुतलेलं चिकन घालून घेतले, मीठ घातले आणि छान परतून घेतले. 2-3 मिनिटं परतून झाल्यावर त्याच्यावरती झाकण ठेवले आणि त्या झाकणावरती पाणी ओतून चिकन वाफवण्यासाठी ठेवलं. तर ते पाणी गरम झालं ना की त्या चिकनमध्ये ओतून घ्यायचं आणि छान चिकन शिजण्यासाठी ठेवायचं. आता चिकन शिजतंय तोपर्यंत इथं वाटप करूया. मिरची आणि लसूण छान तेलामध्ये भाजून घेतले. त्यानंतर त्याच्यात सुकं खोबरं किसलेलं घालून तेही भाजून घेतलं आणि नंतर त्याच्यात कोथिंबीर घालून छान मिक्सरच्या भांड्यात वाटप करून घेतलं. वाटण झाल्यानंतर इथे चिकनही शिजलेलं होतं. मग एका पॅनमध्ये तेल ओतलं. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला. कांदा छान भाजून घेतला. मग त्याच्यामध्ये घातली जिरा पावडर, गरम मसाला आणि त्यासोबत थोडीशी हळद. आता हे छान परतून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते घालून आपण चिकन शिजवताना जे राहिलेलं पाणी आहे ते थोडंसं ओतून छान असं परतून घेतलं आहे आणि त्याच्यात मीठ घालून छान मसाला भाजून घेतला आहे. आता आपल्याला इथे जास्त पाणी ओतायचं नाही आहे, थोडंसं सुकं असं करण्यासाठी पाणी ओतायचं आहे. त्यानंतर चिकन शिजलेलं घालून घ्यायचं, छान परतून घ्यायचं 2-3 मिनिटं. मस्त आपला कोल्हापुरी चिकन खरडा तयार झाला. मग कशी वाटली रेसिपी? चला तर मग पटकन खाऊन घ्या.